by reduction of amides. By reduction of what? By reduction of काय असणार आहे तर अमाइड्स. आता रिडक्शन ऑफ अमाइड्स रिडक्शन करणार, काय करणार म्हणजे काय यूज करू शकतो? रिड्युसिंग एजंट. काय यूज करू शकतो? मग इथं आपण रिड्युसिंग एजंट कोणता यूज करू शकतो तर LiAlH4 in a acidic condition. This is one of the highly expensive reagent. This is one of the highly expensive reagent. घ्यायला तरी येऊ दे, फोन तरी करू दे. सो हा जो आहे हा मला काय देणार आहे तर नॅसेंट हायड्रोजन. काय देणार आहे? आणि कोणता यूज केले का सांगा रिड्युसिंग एजंट त्यामध्ये? LiAlH4 आणि दुसरा कोणता रिएजंट यूज केलाय? हा ऍसिडिक. हे दिस इज ऍसिडिक मीडियम. H3O+ म्हणजे काय? ऍसिडिक मीडियम म्हणजे वॉटर मध्ये H+ आयन ऍड केलाय तुम्ही. काय ऍड केलाय? म्हणजे ऍसिड ऍड केलेला आहे. ठीक आहे. नाउ व्हॉट हॅपन्स? अमाइड्स कशा असतात? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय असते तर NH2. मी इथं किती नॅसेंट हायड्रोजन घेणार? 4. रिझन आहे 4 हायड्रोजन घ्यायचं कारण हा ऑक्सिजन काढणार डबल बॉन्ड हो, वरती एक हायड्रोजन खाली एक हायड्रोजन ऍड झाला, मग वरती एक आणि खाली एक हायड्रोजन ऍड झाला. बरं हे रिडक्शन केलं कसं केलं? LiAlH4 इन व्हॉट कंडिशन? एसिडिक कंडीशन. कसली कंडीशन? सो यहाँ पे क्या आएगा तो RCH2 इथं काय येणार आहे तर NH2 प्लस काय येणार आहे तर H2O. काय येणार आहे? H2O. म्हणजे हा काय फॉर्म झाला? अमाइन. क्या फॉर्म झाला? समझ में आ रहा है? यस और नो? ये कोई भी स्टेप डाउन बिप डाउन नहीं है, हम सेम मेथड यूज करेंगे, अमाइड ही यूज करेंगे. लेकिन हॉफमैन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशन में एक C डबल बॉन्डो कट हो जाएगा. क्या कट हो जाएगा? C डबल बॉन्डो चला जाएगा. तो उस केस में हम लोग स्टेप डाउन रिएक्शन बोलते हैं. बट दिस इज नॉट स्टेप डाउन रिएक्शन, दिस इज अ प्लेन रिडक्शन रिएक्शन. Don't get confused with the Hofmann's bromamide degradation reaction and reduction of amides. Reduction of amide is as it is reaction. अगर यहाँ पे अपने को n कार्बन है तो यहाँ पे भी आपको कितने कार्बन मिलेंगे? n कार्बन ही मिलेंगे. नो स्टेप अप नो स्टेप डाउन, नो स्टेप अप नो स्टेप डाउन. ठीक आहे. सो आता पुढे बघा, परत काय असणार आहे? हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर NH2. ह्याला किती नॅसेंट हायड्रोजन लागणार आहेत? 4 नॅसेंट हायड्रोजन. किती नॅसेंट हायड्रोजन लागणार आहेत? हा 4 नॅसेंट हायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऍसिडिक कंडिशन. LiAlH4 इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. सो व्हॉट विल हॅपन? CH3CH2 इथं काय येणार आहे तर NH2 प्लस काय येणार आहे तर H2O. So this is which amine? This is, yes, ethyl amine. This is which amine? Ethyl amine. फिर से CH3 single bond CH2 single bond C double bond O single bond NH2 with how many nascent hydrogens? 4 nascent hydrogens. In what condition? LiAlH4 in acidic condition. So यहाँ पे क्या होगा तो CH3 CH2 CH2, here it should be NH2 प्लस क्या आएगा तो H2O. मतलब इसका नाम क्या होगा तो प्रोपेन अमाइन. क्या होगा इसका नाम? क्या होगा इसका नाम? प्रोपेन अमाइन. You can obtain aromatic amines too, but that you can't obtain aromatic amines because this is C double bond O single bond NH2. अगर मैंने यहाँ पे 4 टाइम नैसेंट हाइड्रोजन यूज किया तो मेरे को बेंजाइल अमाइन मिलेगा. कैसा अमाइन मिलेगा? बेंजाइल. तो यहाँ पे CH2 और यहाँ पे क्या आएगा तो NH2 प्लस बाहर क्या पड़ेगा तो H2. दिस इज कॉल्ड एज बेंजाइल अमाइन. सी आपण स्टार्टिंगला बेंजाइल अल्कोहोल्स बघितलेले होते आणि काय म्हणतात त्याला, एकच मिनिट, मी ह्याला अरोमॅटिक अमाइन का म्हणत नाही याचं रिझन आहे कारण NH2 हा तुमच्या अरोमॅटिक रिंगला जॉईन, कोणाला जॉईन नाहीये? साइड चेनला जॉईन आहे. म्हणजे हा तुमचा पॅरेंट आहे ऍक्च्युअली. ह्याचा IUPAC नेम जर तुम्ही केला
तर हा फर्स्ट कार्बन आहे, तर याचं नाव काय येणार आहे तर 1-फिनिल 1-फिनिल मिथेनामाइन. काय नाव असणार याचं 1-फिनिल, काय नाव असणार याचं 1-फिनिल मिथेनामाइन. दिस इज नॉट अन अरोमॅटिक अमाइन. सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक अमाइन्स म्हणू शकतो की साइड चेनला अरोमॅटिक रिंग आहे. अरोमॅटिक रिंग असणे म्हणजे काय तर डायरेक्टली हा जो तुमचा फिनाइल ग्रुप आहे त्या फिनाइल ग्रुपला NH2 आहे, त्या फिनाइल ग्रुपला समजते मी काय सांगते. ठीक. आता नेक्स्ट वन इज हॉफमॅन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. So when you are talking about Hofmann's bromamide degradation reaction, काय यूज करतो अमाइडच आहे. RC डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय आहे NH2च आहे. ठीक आहे, पण इथं ब्रोमीन वापरतो आपण. किती ब्रोमीन वापरतो तर 2 ब्रोमीन वापरतो, 2 टाइम्स ब्रोमीन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये 4 टाइम्स KOH च्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये 4 टाइम्स KOH. होतंय काय बघा, मी काय म्हटलं तुम्हाला ही कसली रिएक्शन आहे म्हटलं स्टेप डाऊन रिएक्शन आहे. तर हा C डबल बॉन्ड ग्रुप जाणार आणि ते चिटकणार. C डबल बॉन्ड गेला आणि NH2 आला म्हणजे इथं काय येणार आहे तर R-NH2 प्लस हे 4 पोटॅशियम आणि हे 4 ब्रोमीन. 4 पोटॅशियम 4 ब्रोमीन पॅक करे अवनीश घ्यायला आले. 4 काय येणार आहे तर इथं KBr. आता मला सांगा काय काय राहिलं इथं. काय आहे 4 OH आहे ना, सॉरी 4 OH नाही, 4 OH नाही सॉरी 2 KBr. सॉरी हा काय येणार आहे तर 2 काय येणार आहे तर KBr. काय येणार आहे 2 KBr. काय येणार आहे 2 KBr. बरं 2 KBr परत K2 CO3 K2CO3 हा 2 KBr. सॉरी मग ब्रोमीन एकच बास आहे, मग एकच ब्रोमीन बास आहे. Br2 वापरले ना फक्त. हा ना, हा ठीक. 2 KBr. आता K2 4 मधले 2 पोटॅशियम वापरले इथले. हा कार्बन आणि हा ऑक्सिजन, हा कार्बन आणि हा CO. इथं बघा OH किती होते, हा एक OH, हा दुसरा OH, हा तिसरा OH आणि हा चौथा काय आहे तर OH. हे 2 ऑक्सिजन, हे 2 ऑक्सिजन, हे 2 ऑक्सिजन आणि हा CO काय झाला, हे 2 ऑक्सिजन आणि हा CO काय झाला CO3. काय झाला CO3. आता राहिलं काय बघा 4 हायड्रोजन आणि मग 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन म्हणजे काय असणार आहे किती टाइम्स H2O. आता इथं किती कार्बन्स आहेत N कार्बन्स आहेत. किती कार्बन्स आहेत N कार्बन. जर N कार्बन असतील तर मला मिळणार काय आहे तर N-1 कार्बन. स्टेप डाऊन रिएक्शन. कसली रिएक्शन आहे, कसली रिएक्शन आहे सो हा काय झाला तर 2H2O म्हणजे RNH2 प्लस 2 KBr प्लस K2CO3 प्लस 2H2O. बॅलेन्सिंग समजलं का सांगा, काय समजलं बॅलेन्सिंग समजलं. मग आता इथं फॉर एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय घेतला NH2. ह्याचं नाव काय आहे, ह्याचं नाव आहे इथेनामाइड. काय नाव आहे, काय नाव आहे इथेनामाइड. या इथेनामाइडला कशाबरोबर ट्रीट करणार तर ब्रोमीन बरोबर. किती KOH असणार आहेत तर
4 KOH. किती KOH असणार आहेत? किती KOH असणार आहेत? 4 KOH. इथे 4 KOH जर असतील, बरं मी काय म्हटलं, डिग्रेडेशन. डिग्रेडेशन म्हणजे हा C डबल बॉन्ड काय झाला, रिमूव्ह, आणि ते दोघं काय झालीत तर चिटकलीत. चिटकलीत म्हणजे इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH2 प्लस इथं काय असणार आहे तर हा 2 KBr. किती KBr? 2 KBr. आणि मग राहिलेलं काय असणार आहे, किती पोटॅशियम आहे? 2 पोटॅशियम, 1 कार्बन, 3 ऑक्सिजन. 3 ऑक्सिजन कसे समजतात काय, किती OH आहेत? 4 OH आहेत, त्यातले 2 ऑक्सिजन आणि ह्यातला CO3 फॉर्म झाला, म्हणजे इथं काय येणार आहे तर K2CO3. आणि काय बाहेर पडणार आहे 2 टाइम्स H2O, म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे तर मिथेनामाइन. काय नाव असणार आहे? काय नाव असणार आहे? समझ में आ रहा है? एनी डाउट इन दिस और सगळंच डाउट आहे? समजते का हे वाला? येस और नो? ठीक आहे. आता ह्या मेथडनं अरोमॅटिक अमाइन बनवू शकतो का? ह्या मेथडनं अरोमॅटिक अमाइन बनवू शकतो का? बनवू शकतो का? इथं काय होणार आहे, हा वाला भाग काय होणार आहे तर रिमूव्ह. मग इथं काय येणार आहे CH3 CH2 CH2 NH2 प्लस काय असणार आहे, किती टाइम्स KBr? 2 टाइम्स काय येणार आहे तर KBr प्लस काय येणार आहे 2H2O. हा कोण होता? ब्युटेनामाइड. कोण होता? ब्युटेनामाइड. हा ब्युटेनामाइड काय देणार आहे? प्रोपेनामाइन. म्हणजे 1 कार्बन कमी झाला. हे बघा, अमाइन वेगळं आणि अमाइड वेगळं. प्रोपेन अमाइन. ब्युटेनामाइड काय देणार आहे? प्रोपेन अमाइन. अमाइन, अमाइड वेगळं, अमाइन वेगळं. इथं किती कार्बन आहेत? 3. तिथं किती कार्बन होते तर 4. हा बघा, C6H5 C डबल बॉन्ड NH2 प्लस Br2 KOH किती टाइम्स? 4. सो हा काय असणार आहे तर C6H5, इथं काय येणार आहे तर NH2 प्लस इथं काय येणार आहे K2CO3 प्लस इथं काय येणार आहे 2 टाइम्स KBr प्लस इथं काय येणार आहे प्लस इथं काय येणार आहे 2 टाइम्स काय येणार आहे तर H2O. सो याचं नाव काय आहे? एनिलीन. काय नाव आहे? बनवू शकतो अरोमॅटिक अमाइन? बनवू शकतो का? बनवू शकतो की. डायरेक्टली NH2 कोणत्या रिंगला जॉईन झाला? अरोमॅटिक रिंगला. C डबल बॉन्ड काय झालं तर रिमूव्ह झालं. विचारतात विच ऑफ द फॉलोइंग मेथड कॅन बी यूज टू ऑब्टेन अरोमॅटिक अमाइन्स. आपण हॉफमन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशन काय करू शकतो तर अरोमॅटिक अमाइन्स बनवू शकतो, पण बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. बाय aromatic amines बनवू शकत ना. This was the 5th method. This was the last method we are going to discuss is Gabriel phthalimide synthesis. कसली? कोणती आहे? Gabriel phthalimide काय आहे तर synthesis. So when we are talking about Gabriel phthalimide synthesis, this is specially used to obtain only primary amines. Gabriel phthalimide synthesis. So this is Gabriel phthalimide synthesis. Okay. By this method only primary amines can be obtained. What can be obtained? See, aromatic amines cannot be obtained by this method. Let's see if it is possible or not possible, and if it is, why it is not possible. If it is possible or not possible, and if it is not possible, then why it is not possible. Possible क्यों नहीं, ये भी डिस्कस करेंगे. इसका स्टोरी स्टार्ट होता है फैथैलिक एसिड से. किससे स्टार्ट होता है? फैथैलिक एसिड से. हमने कार्बोक्सिलिक एसिड में देखा था, सी दिस इज फैथैलिक एसिड, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, NH2, सॉरी C डबल NH में OH.
इसका इस रिएक्शन से कुछ संबंध नहीं है. ये जो स्टार्टिंग मटेरियल है वो कैसे फॉर्म हुआ ये मैं बता रही हूँ. यहाँ पे काय सांगते मी तुम्हाला, स्टार्टिंग मटेरियल पॅथॅलिमाइड कसं बनलं हे बघायचं आपल्याला. बरं मला असं माहित आहे की जेव्हा मी कार्बोक्सिलिक ऍसिडला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट करणार आहे, कशाबरोबर ट्रीट करणार आहे, हा अमोनिया डायरेक्टली इथं ऍड होतोय. O मायनस आणि H काय असते तर प्लस. ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड पेअर म्हणजे NH4 प्लस फॉर्म होते. काय फॉर्म होते NH4 प्लस. म्हणजे इथं आपल्याला मिळताना काय मिळते C6H5, इथं C डबल बॉन्ड O, इथं C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड ONH4, सिंगल बॉन्ड ONH4, हा O मायनस हा NH4 प्लस, हा O मायनस हा NH4 प्लस. त्याचं नाव आहे अमोनियम पथॅलेट. काय नाव आहे याचं. आणि हा काही स्टेबल नसतो, हा डिकम्पोज होतो, ब्रेकडाऊन होतो हीट केल्यानंतर. हीट केल्यानंतर ब्रेकडाऊन झालं तर काय होतंय, अमाइड फॉर्म होतंय. अमाइड कसं फॉर्म होतंय तर हा NH2 आणि हा NH2, ह्यातला 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. किती वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार ह्या केसमध्ये 2 वॉटर मॉलिक्यूल. आणि तुम्हाला फथॅल अमाइड मिळणार बाळांनो. काय मिळणार, फथॅल अमाइड. C डबल बॉन्ड O, इथं काय असणार आहे तर NH2, इथं पण काय असणार आहे NH2. कसं फॉर्म झाला NH2, NH4 होता त्यातले 2 हायड्रोजन आणि या लॉगूनचा ऑक्सिजन हीट केल्यावरती. काय केल्यावरती, हा जो फथॅल अमाइड असतो ना, फथॅल अमाइड, ह्याचं रिअरेंजमेंट आणि रिमूव्हल ऑफ अमोनिया अमाइन ग्रुप होतो. कसं होतं बघूया. हा C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O, इथं काय आहे तर NH2 आणि इथं पण काय आहे तर NH2. वी रिमूव अमोनिया फ्रॉम दिस. हाउ वी रिमूव अमोनिया फ्रॉम दिस, ये NH2 और इसका एक हाइड्रोजन, ये NH2 था ना, इसका एक हाइड्रोजन और नीचे का NH2 रिमूव अगर मैंने किया तो मैंने क्या रिमूव किया NH3. सो इधर एक वैलेंसी क्रिएट हुई और इस नाइट्रोजन पे वैलेंसी क्रिएट हुई कि नहीं हुई, क्योंकि यहाँ का हाइड्रोजन रिमूव किया. क्या रिमूव किया, तो यहाँ पे होगा क्या C6H4, एक्चुअली फाइन है C6H4, C डबल बॉन्ड O, परत C डबल बॉन्ड O, इथं काय येणार आहे तर NH. काय असणार आहे, काय असणार आहे NH. काय असणार आहे, काय असणार आहे NH. काय असणार आहे NH. आता ह्याला म्हणतात फथॅल इमाइड. काय म्हणतो आपण ह्याला, इमाइड. अमाइड नाही, फथॅल सेकंडरी अमाइन आहे हा. कसा बनला इमाइड समजतंय. हे ऍक्च्युली त्या पॉइंट मध्ये रिएक्शन पण असेल आपल्या नोट्स मध्ये. कार्बोक्सिलिक ऍसिड पासून जेव्हा आपण अमाइड्स बनवतो त्यामध्ये ही रिएक्शन दिलेली आहे. त्यावेळी मी एक्सप्लेन केली नव्हती म्हणून मी आज एक्सप्लेन केली की तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिडला अमोनिया बरोबर रिएक्ट केलं तर अमोनियम फथॅलिक ऍसिडला अमोनिया बरोबर रिएक्ट केला तर अमोनियम फथॅलेट मिळतं. काय मिळतं, आणि हा अमोनियम फथॅलेट मधून किती वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचे, 2 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचे. कसे रिमूव्ह करायचे तर त्यातलंच 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. तुम्हाला काय मिळते तर फथॅल अमाइड. फथॅल अमाइड, अमाइड. मग त्यातलं परत आपण अमोनिया रिमूव्ह केला, इमाइड. काय फॉर्म झाला फथॅल इमाइड. ठीक आहे. आता पुढे काय करतो बघा. 3 स्टेप मध्ये रिएक्शन होते. ही किती स्टेप मध्ये रिएक्शन होते, पहिल्या स्टेप मध्ये जो तुमचा फथॅल इमाइड आहे काय आहे, हा फथॅल इमाइड C डबल बॉन्ड O, परत इथं C डबल बॉन्ड O, इथं काय आहे तर N-H. ह्या फथॅल इमाइडला ऍक्वस KOH बरोबर ट्रीट करतो. कशाबरोबर ट्रीट करतो, ऍक्वस KOH. हा प्लस आणि इथं प्लस K प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस, प्लसला प्लसला प्लस, प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं आपल्याला मिळतं ना बॉईल करायचं. काय करायचं, सबस्टिट्यूशन असतं, बॉईल करायचं. अच्छा पॅक करो बेटे.
इथं काय येणार आहे तर सी डबल बॉन्ड ओ, इथं काय येणार आहे तर सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड एन, आणि इथं काय येणार आहे तर के, पोटॅशियम आला. आणि बाहेर काय पडणार आहे तर हा एच आणि हा OH, एच आणि OH काय येणार आहे तर H2O. सो एन पोटॅशियम, एन पोटॅशियम काय, एन पोटॅशियम, एन पोटॅशियम फथाल इमाइड. एन अल्किल जसं लिहितो, काय लिहितो, काय लिहितो, एन अल्किल. एन अल्किल तसं हा काय तर एन, एन पोटॅशियम फथाल इमाइड. या एन पोटॅशियम फथाल इमाइडला सेकंड स्टेप मध्ये आपण अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट करतो. कशाबरोबर ट्रीट करतो, कशाबरोबर ट्रीट करतो, अल्किल हॅलाइड. सी डबल बॉन्ड ओ, इथं काय आहे तर एन, इथं काय आहे तर के, प्लस अल्किल हॅलाइड. आता तुम्हाला मी म्हटलं की आपण आरिल हॅलाइड्स बनवू शकत नाही या मेथडनं. जर मी इथं अरोमॅटिक हॅलाइड घेतला, काय घेतला, इथं लोन पेर असतात ना, हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि सी डबल बॉन्ड एक्स येणार. सी डबल बॉन्ड एक्स म्हणजे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आला. पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आला तर बॉन्ड लेंथ काय झाली, कमी. बॉन्ड लेंथ कमी झाली तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. बॉन्ड स्ट्रेंथ वाढले तर तो बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत, म्हणून आपण अरोमॅटिक अल्किल हॅलाइड्स वापरू शकतच नाही. जर अरोमॅटिक अल्किल हॅलाइड वापरू शकत नाही तर अरोमॅटिक अमाइन्स फॉर्म व्हायचा संबंध येत का, बघा. हा परत हा काय आहे तर प्लस, हा काय असतो प्लस, आणि हा एक्स काय असतो तर मायनस. प्लसला काय रिप्लेस होतोय तर प्लस. सो इथं काय येणार आहे तर C6H5. बाय बाय, सेम टाइम टुमॉरो. हा सी डबल बॉन्ड ओ, हा सी डबल बॉन्ड ओ, इथं काय येणार आहे तर N-R प्लस परत काय बाहेर पडणार आहे तर KX. आता ह्याचं नाव परत काय असणार आहे, एन अल्किल. काय असणार आहे, काय असणार आहे, एन अल्किल. एन अल्किल काय, एन अल्किल फथाल काय असणार आहे तर इमाइड. एन अल्किल फथाल काय असणार आहे, इमाइड. काय असणार आहे, एन अल्किल फथाल, एन अल्किल फथाल इमाइड. आता हा जो एन अल्किल फथाल इमाइड मिळाला, ह्याला आपण एक्सेस ऑफ ॲक्वस NaOH बरोबर ट्रीट करतो. थर्ड स्टेप आहे ही. कोणती स्टेप आहे ही, थर्ड. मी तुम्हाला सांगितलं ही रिएक्शन किती स्टेप मध्ये होते तर 3 स्टेप मध्ये होते. सो हा काय असणार आहे तर परत हा सी डबल बॉन्ड ओ, इथं N डॅश काय आहे तर R, ह्याला 2 टाइम्स NaOH ॲक्वस बरोबर हीट करते. हीट करते म्हटलं, काय म्हटलं मी तुम्हाला, हीट करते. होतंय काय, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो. किती व्हॅलेन्सी क्रिएट झाली, 2. हा NaO मायनस असते आणि H काय असते प्लस. ब्रेकिंग होताना NaO मायनस आणि H प्लस. किती H प्लस आहेत माझ्याकडे, 2. म्हणजे इथं काय येणार आहे R-N, 2 व्हॅलेन्सी क्रिएट झालेले NH2. आणि हा C6H5, इथं काय असणार आहे, हा सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, इथं काय असणार आहे O. इथं बघा हा बॉन्ड ब्रेक झाला ना, ONA काय असणार आहे, मग इथं एक ONA आणि इथं एक ONA. समज में आ रहा है. सोडियम काय, सोडियम, सोडियम फथालेट काय, हा सोडियम फथालेट. आणि हा कोण आहे, ओनली एलिफेटिक अमाइन. अरोमेटिक अमाइन क्यों बन नहीं सकता, क्योंकि ये हम लोग ले रहे हैं ना अल्किल ग्रुप. ये अल्किल ग्रुप आना चाहिए वहां पे. कब आएगा अल्किल ग्रुप, जब मैं उसको कैसे रिएक्ट करूंगी, अल्किल हैलाइड जो है तो उसका R-X बॉन्ड ब्रेक होना चाहिए. आरिल हैलाइड लिया मैंने तो उसका C-X बॉन्ड ब्रेक होता, क्योंकि उसको पार्शियल डबल बॉन्ड कैरेक्टर रहता है. कैसा कैरेक्टर रहता है, कहाँ तक हुआ है आपका, सबका लिख के, सभी लिख के हो गए, ये सभी हो गए. एक बार पूरे मेथड्स रिवाइज करो प्रिपरेशन के, अगर कुछ डाउट है तो पूछ लो मुझे. Related to, can you tell me what are physical properties related to for any material, what is physical properties related to, state, color, odor, melting point, boiling point, solubility and density. हे 4-5 पॉइंट्स असतात. पहिला असते स्टेट, कलर, ऑर्डर. दुसरा असते मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. तिसरा असते सोल्युबिलिटी.
आणि चौथा असते डेन्सिटी. डेन्सिटी रेअर केसेस मध्ये असते पण स्टेट कलर ऑर्डर पहिला. अमाइन्स फिशी ऑर्डर असतात. कसे असतात? फिशी, माशासारखा वास असतो. कशा असतो? माशासारखा वास. ठीक आहे. आता हे बघा सगळ्यात पहिला, द लोअर एलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस. लोअर एलिफॅटिक अमाइन्स काय असणार आहे? गॅसेस. विथ विच ऑर्डर? फिशी, माशासारखा वास. प्रायमरी अमाइन्स विथ 3 or more कार्बन atoms आर लिक्विड. म्हणजे एक किंवा दोन कार्बन आहे, म्हणजे मिथेनामाइन आहे आणि इथेनामाइन आहे. काय आहे? मिथेनामाइन किंवा इथेनामाइन गॅसेस मध्ये आहेत. कशामध्ये? मग त्याच्या पुढचे 3 or more कार्बन ॲटम्स म्हटले. 3 or more कार्बन ॲटम्स लिक्विड. मग त्याच्या आणि पुढचे स्टील हायर वन्स आर इन विच स्टेट? सॉलिड. त्याच्यापेक्षाही जास्त जे काय असते हे बघा, कधीही स्टेट चेंज होताना कसं असते? अल्केन्स मध्येही पहिले 4 मेंबर्स कोणत्या स्टेट मध्ये होते? गॅशियस. मग पुढचे C5 to C17 कोणत्या स्टेट मध्ये होते? लिक्विड. मग C18 अबाव काय होते? तर सॉलिड. सेम लॉजिक इथं असतं की पहिले दोन मेंबर्स मिथेनामाइन आणि इथेनामाइन कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅशियस. ठीक आहे. पुढचे मग 10 मेंबर्स कन्सिडर करूया की कोणत्या स्टेट मध्ये आहेत? तर लिक्विड. आणि त्याच्या पुढचे कोणत्या स्टेट मध्ये आहेत? तर सॉलिड. aniline and other aryl amines are usually colorless. aniline आणि दुसरे aryl amines कसे असतात? तर colorless असतात. And but they get colored on storage due to atmospheric oxidation. हा amines ऑक्सिडाइज होत नाहीत एअरच्या बरोबर, फिनॉल्स पण ऑक्सिडाइज होत असतात. कधीही ऑक्सिडेशन झालं, एखादा कलरलेस सबस्टन्सचं ऑक्सिडेशन झालं तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये त्याला कलर येते. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये त्याला हा. मग इथं पण सेम लक्षात ठेवा की काय सांगितले? aniline and other aryl amines are usually colorless but get colored on storage due to atmospheric oxygen. Oxygen, air मधला oxygen, air मधला. So this was about state, color and odor. This was about state, color and odor. What about solubility? If I am talking about solubility, no, I'll tell you 3 things. If I am taking primary amines, कसले अमाइन्स घेतले? तर प्रायमरी अमाइन्स मध्ये एक नायट्रोजन आहे आणि किती हायड्रोजन्स आहेत? तर 2. सेकंडरी अमाइन्स मध्ये एक नायट्रोजन आणि एक काय आहे? तर हायड्रोजन. आणि टर्शरी अमाइन मध्ये एकही हायड्रोजन नाहीये. एकही हायड्रोजन नाहीये. हे थोडं सगळ्यात पहिला मी थोडं ह्याच्याबद्दल सांगते. मोलार मासेस, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट बद्दल पहिला डिस्कस करूया आणि मग ह्याबद्दल येऊया. इथे बघ, प्रायमरी अमाइन जो आहे RN, इथं H आणि इथं काय आहे? तर H. परत इथं काय आहे? तर R, इथं काय आहे? तर N, इथं H आणि इथं काय आहे? तर H. परत इथं कन्सिडर करा R, इथं N, इथं H आणि इथं काय आहे? तर H. सो हा हायड्रोजन निगेटिव्ह आणि हा नायट्रोजन पॉझिटिव्ह, पण ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप जास्त आणि ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप कमी आहे. त्यामुळे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. काय होते? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असताना हा एक बॉन्ड झाला, हा पण हायड्रोजन आहे, हा पण करणार की दुसऱ्या नायट्रोजन बरोबर? अमाइनच्या. कोणत्या नायट्रोजन बरोबर? दुसऱ्या अमाइनच्या, प्रायमरी अमाइनच्या. हा नायट्रोजन स्वतः हायड्रोजन बरोबर करणार की. म्हणजे एका नायट्रोजनला अमाइनच्या, प्रायमरी अमाइनच्या एक नायट्रोजन आणि 2 हायड्रोजन असतात. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग किती होतात? एक प्रायमरी अमाइन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग किती फॉर्म करू शकतो? 3 इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतो. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा, जर मी सेकंडरी अमाइन घेतलं, सेकंडरी अमाइन काय आहे? तर RNH, इथं काय आहे? तर R. किती हायड्रोजन बॉन्डिंग करू शकतो हा? 2 का? आणि हा एक.
म्हणजे हा जो सेकंडरी अमाइन जो आहे त्याचा नायट्रोजन एक हायड्रोजन बॉन्डिंग करणार आणि त्याचा हायड्रोजन एक हायड्रोजन बॉन्डिंग करणार. म्हणजे किती हायड्रोजन बॉन्डिंग झाले? 2 सेकंडरी अमाइनला. प्रायमरी अमाइनला किती हायड्रोजन बॉन्डिंग झाले? प्रायमरी अमाइनला किती हायड्रोजन बॉन्डिंग झाले? 3. सेकंडरी अमाइनला किती हायड्रोजन बॉन्डिंग होतात? 2. व्हॉट अबाउट टर्शरी अमाइन? ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होणार का? ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होणार का? नाही होणार, हायड्रोजनच नाहीये. तिन्ही अल्काइल ग्रुप आहेत. काय आहेत? तिन्ही अल्काइल ग्रुप आहेत. हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही, पण हा नायट्रोजन निगेटिव्ह असतो आणि अल्काइल ग्रुप काय असतं? पॉझिटिव्ह. मग परत काय करू शकतो? ह्याला मी असंही लिहू शकते. हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. ह्याला म्हणतात डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. कसला इंटरॅक्शन? तो स्पेशल टाइप ऑफ डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन आहे ज्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. ते पण डायपोल टू डायपोल इंटरॅक्शनच आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्हच आहे, पण ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर. का? तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप जास्त आहे आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप कमी आहे. त्यामुळे एक स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतोय. त्यामुळे कसली बॉन्डिंग होते? तर हायड्रोजन बॉन्डिंग. कसली बॉन्डिंग होते? समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? तो मुझे एक बात बताइए, इन तीनों में प्राइमरी, सेकेंडरी आणि टर्शरी अमाइन मध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे डेव्हलप होणार आहेत? सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे डेव्हलप होणार आहेत? जिथं 3 हायड्रोजन बॉन्डिंग आहेत, जिथं 2 हायड्रोजन बॉन्डिंग आहेत, का जिथं हायड्रोजन बॉन्डिंगच नाही आहे? प्रायमरी मध्ये. कारण तिथं किती हायड्रोजन बॉन्डिंग आहेत? 3 हायड्रोजन बॉन्डिंग. किती हायड्रोजन बॉन्डिंग आहेत? त्यापेक्षा कमी सेकंडरी, त्यापेक्षा कमी टर्शरी. टर्शरी मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाहीच आहे. हा, मग हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा कन्सेप्ट कुठे लागू होतो? बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट. कारण जेवढे जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढे जास्त एक दुसऱ्याला चिटकलेले असणार आहेत. जेवढे जास्त चिटकलेले आहेत तेवढी जास्त एनर्जी लागणार आहे त्याला सेपरेट करण्यासाठी, त्यामध्ये स्पेस क्रिएट करण्यासाठी. मग तो सॉलिड मध्ये असेल तर लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, किंवा लिक्विड मध्ये असेल तर गॅस. सॉलिड मध्ये असेल तर लिक्विड, स्पेस क्रिएट झाली. लिक्विड असेल तर गैस, स्पेस क्रिएट करना है. सी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रैक्शन हम कम कर रहे हैं, मतलब हम ये बॉन्ड ब्रेक कर रहे हैं. ये एक्चुअल बॉन्ड नहीं है, ये टेम्पररी बॉन्ड्स है, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याला आपल्याला ब्रेक करायला एनर्जी लागणार ना, मग 3 बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी जास्त लागणार. त्यामुळे जर आयसोमेरिक अमाइन्स आहेत, कसले अमाइन्स आहेत? कसले अमाइन्स आहेत? आयसोमेरिक अमाइन्स म्हणजे काय? सेम नंबर ऑफ कार्बन, सेम नंबर ऑफ हायड्रोजन, सेम नंबर ऑफ नायट्रोजन. सेम नंबर ऑफ कार्बन, same number of hydrogens and same number of nitrogens. For example, this is the possibility that CH3, CH2, CH2 और यहाँ पे क्या है तो NH2, और यहाँ पे क्या है CH3, CH2, यहाँ पे NH, और यहाँ पे क्या है तो CH3, और यहाँ पे पॉसिबिलिटी है कि CH3 and CH3, और यहाँ पे भी क्या है CH3. इथं 3 हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहेत, इथं 2, इथं एकही नाही. त्यामुळे आयसोमेरिक अमाइन्स मध्ये प्रायमरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असतो. कोणाचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असतो? कोणाचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असतो? प्रायमरी. त्यापेक्षा कमी कोणाचा असतो? त्यापेक्षा कमी कोणाचा असणार आहे? टर्शरीचं खूप खूप कमी असणार आहे, कारण त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन होतोय. काय होतोय? काय होतोय? डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. सिमिलर सोल्युबिलिटी जर पॉइंट घेतला तर सोल्युबिलिटी जरी मी घेतला तर मी हे जे सराउंडिंग ॲटम्स आहेत, कसले ॲटम्स आहेत? हे सराउंडिंग ॲटम्स वॉटरनं हे करणार, रिप्लेस करणार. कशाने रिप्लेस करणार? पाण्यामध्ये सोल्युबल होतात की नाही, दॅट इज सोल्युबिलिटी ना. तो ये O है, अमाइन का ये NHH है, तो यहाँ पे क्या आएगा? वाटर का HOH. यहाँ पे भी क्या आएगा? वाटर का HOH, क्योंकि ये पॉजिटिव है ना, ये पॉजिटिव है, ऑक्सीजन क्या रहता है? नेगेटिव. ये पॉजिटिव है, ऑक्सीजन क्या रहता है? नेगेटिव.
ये नेगेटिव है, तो कौन ज्वाइन होगा वहां पे? हाइड्रोजन। कौन ज्वाइन होगा वाटर मॉलिक्यूल का? नाइट्रोजन इज नेगेटिव, तो यहाँ पे कौन ज्वाइन होगा? हाइड्रोजन। यहाँ पे क्या होगा? तो HO क्या होगा? तो H। तो मुझे बताओ कि यहाँ पे कितने वाटर मॉलिक्यूल सराउंड कर रहे हैं प्राइमरी अमाइन को? 3, और उनमें हाइड्रोजन बॉन्डिंग हो रहा है। उनमें यहाँ पे ये वाला ये सेकंडरी अमाइन है ना? कैसा अमाइन है? ज्या नायट्रोजनला 2 अल्काइल ग्रुप आहेत, नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप आहेत? 2। मग इथं किती वॉटर मॉलिक्यूल बॉन्डिंग करणार आहे? HO, इथं काय येणार आहे तर H, आणि इथं काय येणार आहे तर OH। असं होणार ना? किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतायत? 2। इथं सराउंडिंग सोल्युबिलिटी कमी असणार आहे। असं नाही म्हणू शकत की त्याची सोल्युबिलिटी नाहीच आहे, कारण नायट्रोजन कसा आहे तर निगेटिव्ह आणि हायड्रोजन कसा आहे तर पॉझिटिव्ह। पण कॉमन सेन्स लावा की प्रायमरी अमाइन मध्ये किती वॉटर बॉन्डिंग हायड्रोजन बॉन्डिंग आहे? 3। सेकंडरी अमाइन मध्ये 2 आणि टर्शरी अमाइन मध्ये एकही नाही। त्यामुळे सगळ्यात पहिला लोअर मेंबर ऑफ अमाइन सोल्युबल असतात। कोण सोल्युबल असतात? कोण सोल्युबल असतात? लोअर मेंबर्स। कारण का? हे बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड NH2 जर आहे तर ह्यावरती मायनस आणि ह्यावरती काय आहे तर प्लस। पण जशी चेन लेंथ वाढत जाते तर इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणून आपण जे बघितलं ते इंडक्टिव्ह इफेक्ट फक्त किती कार्बनला ऍप्लिकेबल आहे? हा +1 झाला, हा +2 झाला आणि हा +3 इथं ऍप्लिकेबल। जर तुमची अल्किल चेन लेंथ वाढली ना, सोल्युबिलिटी तर संबंध येतच नाही। लोअर मेंबर ऑफ अमाइन्स आर सोल्युबल जिथपर्यंत इंडक्टिव्ह इफेक्ट ऍप्लिकेबल आहे, पण हायर मेंबर ऑफ अमाइन्स आर insoluble in water. Insoluble in only lower member of amines are soluble because they can form hydrogen bonding and they can show inductive effect. But as the chain length increases, non-polar alkyl group, कसला alkyl group? म्हणजे ज्यावरती पोलॅरिटी डेव्हलप होणार, जर नॉन पोलर अल्किल ग्रुप आहे तर तो पाण्यामध्ये सोल्युबिलिटीचा संबंध आणत लोअर मेंबर्स आहे। लोअर मेंबर्स का? 3 कार्बन आहे, 2 कार्बन आहे, म्हणजे 3 कार्बन म्हणजे सॉरी 3च आहेत, पण ह्यामध्ये प्रायमरी आहे, हा सेकंडरी आणि हा टर्शरी। सोल्युबिलिटी कोणाची जास्त असणार आहे? प्रायमरीची, त्यापेक्षा कमी सेकंडरीची, आणि एकदमच कमी कशाची असणार आहे? टर्शरी। बॉइलिंग पॉइंट समझ में आएगा तो ही सोल्युबिलिटी हम डिस्कस कर सकते हैं, क्योंकि बॉइलिंग पॉइंट हम क्यों ज्यादा है बोलते हैं? क्योंकि हाइड्रोजन बॉन्डिंग है। प्राइमरी अमाइन में कितने हाइड्रोजन बॉन्डिंग फॉर्म हो रहे हैं? 3। सेकेंडरी अमाइन में कितने हाइड्रोजन बॉन्डिंग फॉर्म हो रहे हैं? 2। टर्शरी अमाइन में हाइड्रोजन बॉन्डिंग फॉर्म ही नहीं हो रहा है, सिर्फ डाइपोल टू डाइपोल इंटरेक्शन क्रिएट हो रहा है। कैसा इंटरेक्शन क्रिएट हो रहा है? कैसा इंटरेक्शन क्रिएट हो रहा है? डाइपोल टू डाइपोल। कैसा इंटरेक्शन क्रिएट हो रहा है? डाइपोल टू डाइपोल। सो बघा, आता बघूया, आता काय कसं पण बघितलं चालतं, तुम्हाला पॉइंट तर सांगितले तुम्ही। Lower aliphatic amines are soluble in water because they can form hydrogen bond with water molecules. However, the solubility decreases with the increase in the molar mass of amine due to increase in the size of hydrophobic पाण्याला भिनारा alkyl part. CH3, CH2, CH2, CH2 हे alkyl parts. Higher amines are essentially insoluble in higher amines insoluble असतात पाण्यामध्ये. Considering the electronegativity of nitrogen of amine and oxygen of alcohol 3 and 3.5 respectively, you can predict that the pattern of solubility of amines and alcohol. No doubt. अल्कोहोल ची सोल्युबिलिटी काय असते तर जास्त, कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय आहे तर जास्त। अमाइन्स आणि अल्कोहोल सोल्युबिलिटी म्हटलं म्हणजे इथेनॉल आणि इथेन अमाइन घेतलं तर कोण जास्त सोल्युबल आहे? इथेनॉल, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे तर जास्त कंपेअर टू नायट्रोजन। समजते मी काय सांगते? है ना, म्हणायचं आहे की तुम्ही सोल्युबिलिटी कंपेअर करा इथेनॉलची आणि कशाची तर अमाइनची। जर ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात तर दोघं पण होत असतात, कारण एक एकच कार्बन आहे, पार्शियल प्लस पार्शियल मायनस डेव्हलप होते, दोघं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत असतात।
पण एवढंच की हा 3 फॉर्म करतो म्हणून ह्याची सोल्युबिलिटी जास्त आहे असं काही लॉजिक आहे. सो out of butane 1 and butane 1 amine, which will be more soluble and why? Amines are soluble in organic solvents like alcohol, ether. Hey, who will be more soluble? Butanol will be more soluble any time because oxygen ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे नायट्रोजन पेक्षा. ठीक आहे. ब्युटेन ठीक आहे. अमाइन्स मग आता लोअर मेंबर्स तर सोल्युबल पाण्यामध्ये आहेत, मग हायर मेंबर्स जे पाण्यामध्ये सोल्युबल ते कोणामध्ये आहेत? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट नॉन पोलर असतात आणि हायर अमाइन्स पण काय असतात? नॉन पोलर असतात. आपण सोल्युशन टॉपिक बघणार आहे पुढचा. लाईक डिझॉल्व्स लाईक कन्सेप्ट आहे तिथं. काय कन्सेप्ट आहे? काय कन्सेप्ट आहे? मग लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे पोलार सॉल्यूट असेल तर कशामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे? पोलार सॉल्व्हेंट. आता नॉन पोलार सॉल्यूट आहे अमाइन्स, तर सॉल्व्हेंट पण काय असायला पाहिजे? नॉन पोलार. मग नॉन पोलार सॉल्व्हेंट कोण आहेत? तर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स लाईक अल्कोहोल, इथर, बेन्झीन एक्सेट्रा. You may remember that alcohols are more polar than amines and form stronger intermolecular hydrogen bonds than amines. Now, primary and secondary amines are engaged in the intermolecular association due to hydrogen bonding between nitrogen of one and hydrogen of other molecules. Whereas this intermolecular association is more in the primary amines. RNH2 होतं, एक नायट्रोजन दोन हायड्रोजन. दॅन इन सेकंडरी अमाइन्स एक नायट्रोजन एक हायड्रोजन होतं, तिथं 3 हायड्रोजन बॉन्डिंग प्रायमरी अमाइनला, सेकंडरी अमाइनला 2. So as there are 2 hydrogen atoms available for hydrogen bond formation in it, tertiary amines do not have intermolecular association due to absence or availability of hydrogen atom to it. So no hydrogen bond formation. But then also it is having dipole to dipole इंट्रॅक्शन. एका मॉलिक्यूलचा नायट्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बनला बॉन्ड करणार आहे, मग निगेटिव्ह. नायट्रोजन निगेटिव्ह आणि कार्बन पॉझिटिव्ह, नायट्रोजन निगेटिव्ह आणि कार्बन. सो त्या केस मध्ये मग बॉइलिंग पॉइंट, therefore the order of boiling point of which amines having same molecular formula but different structural formula. प्रायमरी अमाइन्सचं बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? जास्त. सेकंडरी अमाइन्सचं त्यापेक्षा कमी. टर्शरी अमाइन्सचं त्यापेक्षा. हे जे दाखवलं मी तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग, हा नायट्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या हायड्रोजनला, हा हाइड्रोजन दूसरा मॉलिक्यूल से नाइट्रोजन ला, हाँ हाइड्रोजन दूसरा मॉलिक्यूल से नाइट्रोजन। समझ में आ रहा है? ये जैसे हमने प्राइमरी अमाइन के लिए दिखाया, मैंने आपको सेकेंडरी अमाइन के लिए भी दिखाया, और टर्शरी अमाइन में तो डायपोल ट्रायबल इंटरॅक्शन। आता इथं बघा, ह्यामध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे? ब्यूटेनॉल। सेम मॉलिक्यूलर मास है तीनों का। मॉलिक्यूलर मास सेम क्या है? तीनों का मॉलिक्यूलर मास ऑलमोस्ट क्या है? तो सेम। हमेशा चाहे 4 हाइड्रोजन बॉन्डिंग हो, बॉइलिंग पॉइंट अल्कोहल का ही ज्यादा। इलेक्ट्रोनेगेटिविटी 3.5 है ऑक्सीजन की, नाइट्रोजन की 3 है। ठीक है, तो सबसे ज्यादा बॉइलिंग पॉइंट तो ब्यूटेनॉल का, फिर प्राइमरी अमाइन, फिर सेकेंडरी अमाइन, फिर टर्शरी अमाइन। कैसे अमाइन? टर्शरी अमाइन विथ बल्कि स्मॉलर अल्किल ग्रुप्स रहेंगे ना। कैसे अल्किल ग्रुप्स रहेंगे? स्मॉलर अल्किल ग्रुप्स। and this is an isomeric, sorry, this is an alkane, not amine, this is an alkane. What it is? Alkane. कैसा है वो? alkane। मुझे लगता है ये कुछ तो गलत हुआ है। CH3 2 टाइम कैसे लिख सकते हैं? 1 2 3 4 5। जरा पेंटेन आहे, आयसोपेंटेन आहे, बघायला पाहिजे। ठीक आहे, हा अल्केन आहे, ह्याचं बॉइलिंग पॉइंट सगळ्यात काय असणार आहे तर कमी। फिजिकल प्रॉपर्टीज समजले का? समजले आहेत का? बघा फिजिकल प्रॉपर्टीज पुढचा पॉइंट त्यामध्ये। हा, प्रिपरेशन नंतर फिजिकल प्रॉपर्टीज आहे। हा, काय करणार? लिहून आणणार। कधी? पुढच्या लेक्चरला।